आझादनगर पोलिसांनी 2 मोटरसायकलीसह चोरट्याला घेतले ताब्यात। आझादनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अदनान शकील अहमद अन्सारी याला अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीच्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रोजी आझादनगर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती। पोलिसांनी तपास करत असताना अदनानने ही चोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली। आझादनगर पोलिसांनी साताराचूर त्याला पारोळा रोड उड्डाणपुलाजवळ पकडले। त्याच्याजवळ चोरीची एक हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटारसायकल सापडली। अधिक चौकशीत त्याने आणखी एक मोटारसायकल गणपती मंदिरासमोरील पुलाजवळून चोरल्याची कबुली दिली। ती मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली। अदनानला न्यायालयात हजर केले असता 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, समाधान सुरवाडे व त्यांचे पथकातील योगेश शिरसाट, संदीप कढरे, रफिक पठाण, गौतम सपकाळे, शांतीलाल सोनवणे, अनिल शिंपी, पंकज जोंधळे यांनी सदरची कारवाई केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे। आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा चौफुली सर्व्हिस रोड परिसरामध्ये एक इसम बिना नंबरची मोटरसायकल घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार शिरसाट, गौतम सपकाळे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण आणि त्यांच्यासोबतचे अन्य अंमलदार यांनी जाऊन खात्री केली असता नमूद ठिकाणी अदनान शकील अहमद अन्सारी चाळीसगाव रोड भागात राहणारा इसम मिळून आला। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आझादनगर पोलीस ठाण्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 73/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे या गुन्ह्यातील मोटरसायकल काढून दिलेली आहे। तसेच सोबत अन्य मोटरसायकल जिचा चेसिस नंबर उपलब्ध झालेला आहे त्याचा मालकाचा आम्ही शोध घेत आहोत। अशा प्रकारे 2 मोटरसायकल्स आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाने डिटेक्ट केलेले आहेत। नमूदची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय SDPO साहेब धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।